नमस्कार, कशा आहात सगळे? पायल प्रतीक व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आमच्या इथं खूप मोठे वांदे झाले ते 3 दिवस आमच्या इथं पाणी नाही आहे. आमच्या टाकीत म्हणजे 2 टाक्या आमच्याकडं, एका मोठ्या टाकीमध्ये पाणी नाही आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम चालू आहे इथं पाण्याचा आणि माझी अजून आंघोळ नाही झालेली आहे. त्यात कारण पाणीच नाही तर आंघोळ कशी करणार ना. अजून आंघोळ नाही झालेली आहे, म्हणजे 3 दिवस झाली आंघोळ, आत्ता नाही झाली आहे फक्त. कारण आत्ता आम्हाला जे आमची मोठी टाकी आहे त्यातलं पाणी छोट्या टाकीत टाकायचं आहे, तेव्हाच आमच्या वरच्या रूममध्ये पाणी येणार आहे. पण ते प्रतीक आल्यावर सगळं करायचं आहे आणि प्रतीकची वाट बघत बसली, कधी येतो, कधी ते टाकीतलं पाणी ह्या टाकीत टाकतोय. तर आज लय मजा होणार आहे. ब्लॉग एंडपर्यंत बघा. आज आपण काय काय करणार आहे ब्लॉगमध्ये, धमाल मस्ती. सो ब्लॉग एंडपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. हळू हळू सोनू 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 शी हळू कर. काय पायल येतंय ना पाणी, येऊन दे की जरा सांग की. तू हळू कर, ठसका लागल चमक बिमक भरण पाटणीत. हाईट वर खाली आहे ना. अरे देवा, काय हाय काय टाकीत पाणी? पाणी आहे पण टाकत नाही. अरे देवा, ही तर अर्धीच टाकी. ते हा पाईप आहे ना एकदम तळायला गेलाय का? हो, कसं होतं आता हे नेमकं? हा ना, मी करू का ट्राय? ह्याला लाव, नळाला लाव. बघा पाय पुसतोय सर. शपथच लय हसायला ते मला. आणि पाणी नाही आमच्या इथं, 3 दिवस झाले पाणी नाहीये. 11:30 वाजले ते आणि आमच्या दोघांच्या आंघोळ्या नाही झाल्यात. आमच्या एकच टाकीत पाणी आहे आणि एका टाकीत जी मधल्या रूमची आहे ना त्यात नाही पाणी. आमचं झालंय वांद पाण्याचं. केलाय चालू, तेवढंच पाणी आहे बाळा, तेवढंच पाणी आहे नळाला. हा आलं आलं आलं. वर चढते का पण? चढन ना, नाही चढत. वर नाही चढत. शी बादलीन टाकायला लागेल. हे माझ्या नवऱ्याचं डोकं खूप जास्त चाललेलं आहे. हे बघा, या टाकीत पाईप टाकलाय असा, हे बघा. आणि ना इथून हा जो पाईप आहे ना आमचा, इथून ह्याच्या आतमधून पाईप घुसून हे बघा कसा पाईप काढलाय. आणि तेव्हा हे पाणी आलंय कुठून, आम्हाला हे भेटलंय. चांगलं केलं पण, चांगलं डोकं लावलं. ऐक ना, हे टाकू नको पूर्ण, झाडांना पण पाणी टाक. 2 दिवस झाडांना पाणी नाही, थोडं बस 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 तेवढं ठेव. हां, 2 दिवस झालं नाही टाकलं पाणी. थोडं थोडं वत, थोडं थोडं वत म्हणलं तर. पण हे जुगाड चांगलं केलं, नेक्स्ट टाइम आपल्याला कळलं. मी तर माझ्या हो, एक लेवल फायनली आज आम्हाला पाणी येईल बाबा. पाणी नाही ना, मला सकाळपासून चैन नव्हता पडत. कधी बाथरूम मध्ये जाते, कधी आंघोळ करते. तापायला कशाला आता एवढं उन्हात तापलोय? गार पाणीच कर. मी तर म्हणते मी तर मस्त गार गार पाणीने करणार आहे. आता एवढं उन्हाने मी तापली आहे ना, मस्त थंड थंड पाणी आंघोळ करते. कर बाबा, ही कधी पण भरती. ही आमचे काय आहे कनेक्शन तुम्हाला सांगते. हे बघा, पाणी आलं ना, पहिली आमची ही मोठीवाली टाकी भरती आणि त्याच्यानंतर मोठी टाकी भरली ना तर हिथून पाणी बारक्या टाकीत येतं. पण कधी कधी काय होतं, हीच टाकी लवकर भरत नाही म्हणून यात पाणीच पडत नाही. असा प्रॉब्लेम आहे सगळा. त्याच्यामुळे 3 दिवस झालं पाणीच नाही वरच्या रूममध्ये. थोडं थोडं होतं, असं जुगाड करून घेतो तो बादलीने नाही का टाकून. आता ही टाकी पूर्ण भरून टाकू. कशी तशी आंघोळ केली. आता पाणी या टाकीतला त्या टाकीत घेऊन इथं पाणी आलेलं आहे आणि मस्त गारगार थंड पाणी आंघोळ केली, मस्त वाटतंय. आणि आता नारळ पाणी पिते. पुण्यात एनर्जी लो झाली होती. प्रेग्नन्सीमध्ये नारळ पाणी भरपूर प्या, हेल्दी राहा. उन्हाळ्यात तर जास्तच प्या. पाणी पिऊशी वाटलं ना की नारळ पाणी प्या. दिवसातून 2 किंवा 1 तरी प्या. मी मस्तपैकी प्रतीकसाठी प्लॅन केलाय आज चिकन 65चा. खूप दिवसानंतर. हे बघा, त्याला देऊ आपण आता. नको आहे आणि सोबत हे बघा कैरी पण खातोय. डोळे लागलेत ह्याला, डोळ्याला. हे खोल बरं, हे खोल ना. हळू हळू हळू. कैरी
पाहायला आता करते राशन बनवती, सॉरी राशन नाही बनवते, लिस्ट बनवते. तर कंटाळा आला तिला खूप. कंटाळा नाही आला, तो घेऊन नाही चालला मला. नाही. कारण इथं बघ ना, आता का आपण नो गाडीवरचा प्रवास. पहिला आणलंय त्याच्यामुळे एकच बॅगची पुढे ठेवते. गाडीवरचा प्रवास नाही. काही नाही होत. नाही आतापर्यंत काय झालंय का? झालंय. काय झालंय सांगू नाही शकत ब्लॉग मध्ये. काय नाही झालं आतापर्यंत. झालंय. काल काय आलं लय बोलतो. काय नाही झालं काल. सांगू ब्लॉग मध्ये. काय नाही झालं. सांगू का? नक्की ते जेवण. तर बनव बट लवकर लवकर लिस्ट. चल जाऊन येऊन दे मला. तेच बनवते पण तू मला घेऊन चल. नाही चल ना, बोर झालं. असं नको बोलू म्हणे, असं काही बोलते. बोर झालंय. मग मी काय करू, खाली जाऊन चालू नाही, पण तुला गाडीवर मी नेणार नाही. नो गाडी. मग चल रिक्षात जाऊ. रांगत रांगत जाऊ. रिक्षा तर जास्त, त्यापेक्षा जास्त पळते. रांगत रांगत जाऊ. तू रांगत जा. मी पाटणीवर रांगत. फोटो नाही रांगू शकत ना. चल ना घेऊन मला. कर पटकन लिस्ट. मला जाऊन देऊ शकतो. मला आल्यावर परत पहिले कट करायला जायचं. गाईच काय पाहिलं ऐकत नाही. वाटत ती थोडंसं आराम करून देत नाही. चल ना. आता तुला एवढं मस्त स्पेशल बघा. नाही गाईच काय नाही. पटकन तर लवकर एवढं पटकन कर. मला पण नाही माहिती. मला पण नाही मम्मीचे 300 फॉलोअर्स पूर्ण झाले. अभिनंदन. 303 कारण 303. मग आता तुम्ही पार्टी द्यायची. आणि आजच्या व्हिडिओला यूज बघा आवाज बारीक करा. व्हायरल चाललाय आपला. हो. मग ह्याच्याबद्दल तुम्ही पार्टी देणार आहे ना? काय पार्टी पाहिजे सांगा. मला पाहिजे चिकन. 8000 व्ह्यूज. नाही चिकन नको. काय पाहिजे पार्टी? मम्मीने विचारलंय काय पाहिजे. तुम्ही दोघींनी एक डान्स करून टाका. ठीक आहे रात्री टाकतो. हे लगेच रात्री. नाही 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 माझी फरमाईश. मी सांगते ते ऐकायचं सगळ्यांनी. काय? आपल्या घरात माणसं किती आहेत? 6. एकूण कुटुंब किती आहे आपलं? आता सध्या 6 आहे ना. हा. हा काकू आल्याच्या नंतर हा. 6. तर 6 मधल्या एकाने कॅमेरा लावून आहे तर ड्रायपोर्टला लावू आपण हा. कॅमेरा. 6च्या 6 जणांनी हात ट्रेनिंग करायचा. हा करू ना करू ना आणि करू ना. बघायचं की कुणाचं खाली पडतंय पहिले सगळ्यात अगोदर कोण हा, मारतंय हा. काय. चालेल. आणि जे जिंकन आपण ना reel काढतो ना. Reel काढू. रीलच काढते ना आपण ब्लॉग मध्ये पण घेऊ ना. जे जिंकन ना त्याला माझ्याकडनं कॅडबरी. ठीक आहे. डन. हा 5 वाली नाही फक्त. 50 वाली दे. हा मला कॅडबरी नकोय. म्हणजे तू पहिला म्हणजे ह्याने एक्सेप्ट केले पहिला. कॅडबरी माझ्याकडनं. दादू पहिलंच म्हणतोय मला नको. हा दादू असं नसतंय. रात्री विचारलं मी यांना कधी उद्या काय का महिला दिवशी नाही काय? आमची चर्चा चालली होती फक्त. हे बघ, उमंडे आता उमंडे सोनू उमंडे. बोलला तर आता लगेच 1 फॉलोअर्स वाढला. बघा. सोनू बोलला म्हणून. बघा काय लकी आहे तुमचा मुलगा तुमच्यासाठी. लय lucky मम्मी, आहे हा? बाई, काय सांगायचं. लाडाचा लेख. तर काय आहे माहिती का आणि पप्पा पण करणार ना पप्पा रात्री डान्स. होय हो. एक ए बाई गो आम्हाला बोलायची एलर्जी आम्हाला. अगं जरा शांत बस. हा शांत बस. आम्हाला बोलायची एलर्जी. फक्त माझ्या आज पप्पानी माझ्या व्हिडिओला मी बघितलं मग अशी पप्पाच्या मोबाईलवर माझ्या व्हिडिओला लाईक आले. नाही म्हणलं माझ्या नवऱ्याला पण माझा व्हिडिओ आवडला वाटत लाईक केलं का नाही पप्पानी लाईक अजून व्हिडिओ नाही केलं. गप्रे पप्पा उमंडे. शांत बस. दादाने लाईक केलं होतं. पप्पा उमंडे असं नाही बोलायचं. आजचे दिवस प्रेमाने बोलायचं. रोज काय पण बोल. इथं चाललंय राशन मोजा मोजी. बरोबर आहे. एक जरी आयटम चुकला तर प्रतीकला घरी जाऊन बोलणे हा. म्हणून नीट मन लावून बघ काय काय सगळं घेतलंय का नाही. आम्ही घरी आलो त्याच्यानंतर चहा वगैरे पिला. मम्मीने चहा बनवला होता आणि त्यांचा चहा पहिलाच झाला होता. मस्त आम्ही चहा पिला. आणि मम्मीचं दळण आज गहू ज्वारी दोघांचं दळण होतं. मम्मी तेच करत होती. आणि मग दळण वगैरे टाकून घर वगैरे एकदम क्लीन करून झालंय मम्मीचं. मग मी लगेच किचनमध्ये आले आणि जे राशन आणलं होतं ते पण डब्यात लावायचं होतं. मग आता आपण स्वयंपाकाला बघूयात. आणि आज काय बनवते ते तुम्ही थोड्या वेळाने बघा. प्रतीक गेलाय ताक द्यायला पनीर द्यायला कस्टमरला. आणि आता मी घरी बसलोय म्हणजे मला स्वयंपाक करायचा आहे. बघू आता. बाळा दूध नाही बाळा दही टाके. म्हशीचं दूध नाही आपल्याकडे आता फक्त ताक दही पनीर आहे. चला आता स्वयंपाक करू. आणि लगेच गेला पण. तिथं चाललाय आमचा स्वयंपाक. आज बनवली मस्त चवळीची भाजी. सगळ्यांनाच आवडती.
म्हणून जास्त पण बनवली आहे. आणि एका साईडला हे लावलंय कुकर अख्खा मसूरचा. आणि तर मम्मी पावडर बनवतीये, जिरं पावडर. हे बघा आमचं जे मसाला ताक आहे त्याची जिऱ्याची पावडर बनवतीये घरच्या घरी. कारण की पाकिटातली पावडर आपण त्याच्यावर एवढा विश्वास नाही ठेवू शकत की आहे ना मम्मी, आणि त्याला जास्त चव पण नसते. म्हणून आम्ही घरीच बनवतो. आमचे जे काही सगळे मसाले आहेत मसाला ताकचे ते पण घरी बनवतो असं. तर तुम्ही एकदा आमची ताक पिऊन बघा. हो, कोण जवळ असेल खूप तर. जणांनी पिलं पण असणार आहे हो मसाला ताक आमचं किंवा नॉर्मल ताक. आमचा बॉस सांगो ना ताक पुढं पुढं जाते बॉस